दोन फलंदाज आपण पाहिले तर मग अक्षय घरत आणि अजित घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रोस्फूट लाईन पडा टीम कडनं. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल टाकण्याकरिता विशाल मात्र सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रकाश तुंबडा ठरलेत सामनावीर. चला मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता आपण यायचं आहे. नुकताच झालेल्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग बॉलिंग सर्व काही चांगलं राहिलं गेलं गावदेवी कोहली टीम साठी. प्रकाश ची केली मात्र दमदार पाहायला मिळाली. यावेळेस सरळ बॅटनं पहिल्याच बॉल वरती चांगला फटका स्टेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला होता अक्षय घरतच्या बॅट मधनं. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट झालेत. 2ने मात्र सुरुवात झाली आहे. प्रोस्फूट लाईन पड टीमशी धाव फलकावरती 2 धावा आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील. विशाल शॉर्ट रनअप न षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेस 7 चेंडू आपण पाहिला तर मग पडल्यानंतर डाव्या स्टिचच्या बाहेर जरूर पाहायला मिळाला. अवंतच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3. षटकातील पुढचा बॉल अजून एक वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लेंथ अँड लाईन निश्चितच सुधारावी लागेल या ठिकाणी. बॉलिंग आपण पाहिली तर चांगली आहे परंतु दिशा या ठिकाणी खराब निवडली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडा आले त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. एक यावेळेस आपण पाहिलं तर मात्र फलंदाज बाद आहे. काय झाला सांग बरं. काय सांगू यार सांगितलं ना गावाले तांब्यान दारू पितं. धन्यवाद डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपल्याकडे वेळ आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया प्रकाश याला. आणि हा मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता विनंती करतोय कल्पेश पागी दादांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जातो प्रकाश या खेळाडूला. या ठिकाणी आपण पाहिला तर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं सीम मारेशा तिकडे आपण पाहिली तर मग बाउंड्रीज नाहीये डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील फक्त 2 आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुसली गेली 6 या आकड्यावरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि पहिल्या षटकातील बॉल टाकून झालेत 3. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर हा बॉल मात्र पुन्हा एकदा फेकावा लागेल. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग भरपूर चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. गोलंदाज विशाल नानकरनं 3 चेंडू वाईट मात्र फेकले गेले तशा या पहिल्या ओव्हर मध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु विश्वनाथला मात्र परतावं लागेल. विश्वनाथ देखील झालेत मात्र बाद. यस थँक्यू सो मच रवीजी पुरोहित. चांगलं समालोचन त्यांच्या मुखातून देखील ऐकायला मिळालं आणि निश्चितच कामानिमित्त त्यांना देखील बाहेर जायचं आहे. त्यांनी देखील घेतली आहे रजा. दोन फलंदाज बाद झाले. धावफरकाती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 7 धावा. षटकातील पुढचा बॉल
यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील आहे वाईट. जवळजवळ हा चौथा बॉल मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय. वन बाउन्सचा या ठिकाणी इशारा देखील दिला गेलाय. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील येतोय डॉट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक पुढे आलेत. पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. आपण पाहिला तर मग उमेशचा देखील खेळ. उमेश देखील झालेत आउट. धनंजय माने इथेच राहतात का? धन्यवाद अडीजे. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं होतं, परंतु या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग मात्र थोडीशी खराब झाली आहे. घाई केली आहे बॅटरनी. या 8 धावा बनवत असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर मग महत्वाचे 3 खेळाडू मात्र बाद झालेत. आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट मात्र खेळावं लागेल, ते म्हणजेच अजित घरत अँड त्याला साथ देण्याकरिता आपण पाहिला तर मग दीपेन न्यू बॅटर आलेत. म्हटलं गेलं ना, प्रयत्नानं सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रयत्न चांगले करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करावी लागेल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 षटकारांकरिता पारितोषिक लागले गेले. साईनाथ जाबरदादांच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहिलं तर अजित करता 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस हलक्या हाताने आपण पाहिलं तर मात्र चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग ऑफला चेंडू मात्र रवाना झाला होता. 2 धाव मात्र कंप्लीट केलेत. 2 टीमचे टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. विजय भगळे त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लागले गेले. 3 षटकारांकरता अजित साठी 551 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. त्यानंतर साईनाथ जाबरदादांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु हा चेंडू आपण पाहिला तर मग ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि निश्चितच त्याला देखील छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तरी सुद्धा मात्र प्रेक्षकांना 100 रुपये कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. झेल झाली आहे ड्रॉप. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेल ड्रॉप झाला होता, परंतु दोन्ही गाड्या एकाच रुळावरती धावत असल्या कारणानं मात्र एका खेळाडूचा मात्र या ठिकाणी घात झालाय. परतावा लागेल डगआउटला. फलंदाज आपण पाहिला तर मग दीपेन बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. साडी हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत. थँक्यू सो मच डीजे. यावेळेस आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये कुमार भगले आलेत आणि पहिला बॉल केलत असताना मात्र
ते देखील पहिला बॉल मात्र डॉट झालेत. गोलंदाज आपण पाहिला तर मग रुपेश, यावेळेस आपण पाहिला तर फलंदाज मात्र बाद असणार आहे कुमार देखील. थोडीशी बिकट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते बॅटिंग मध्ये टीम प्रोस्पूट लाईनपाडा संघाची. जणू काही रेशनच्या दुकानावरती लाईन लागली गेले. तुशल मै आया एका मागोमाग मात्र फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 5 फलंदाज बाद झालेत. परंतु अजित जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत निश्चित धावा येतील. परंतु ते कधी, कारण त्याला संधी देखील मिळाली गेली नाहीये. फक्त 1 चेंडू तो खेळलाय, सॉरी 2. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला या ठिकाणी जरूर मिळाले गेले. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले गेले 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजित ऑन स्ट्राइक. प्रयत्न तर चांगले केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर अजित देखील बीट झालाय. डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा देखील खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. 2 षटक समाप्तीनंतर 5 बाद धाव फलकावरती धावा आहेत 13 प्रोस्पोर्ट चिंचोटी लाईनपाडा संघाच्या. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहिला तर मग अविनाश वळवी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल तेज तरार होता, परंतु दिशा आपण पाहिली तर मग आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टिच्या बाहेर हा चेंडू मात्र डिलिव्हरी केला गेलाय. आव्हानाच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकले, 14 वरती जाऊन पोहोचले धावफलक. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अविनाशच्या खात्यातील पुढचा बॉल, हलक्या हाताने मात्र या ठिकाणी चेंडूला दिशा दिली आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे आला. 1 धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. कदाचित 3री धाव या ठिकाणी पूर्ण होईल का, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दोन या धावसंख्येवरती मात्र रोखलं जाईल. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये अजय आलेत आणि अजयच्या बॅट मध्ये ह्या 2 धावा पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे. शॉर्ट मिडॉनला मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाले गेले. 1 सिंगल मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं 17 या आकड्यावरती. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 4 चेंडू मध्ये जर अजित स्ट्राईक वरती राहिले तर मग धावा येऊ शकतात, परंतु अजितला देखील स्ट्राईक मिळाली गेली होती अगोदरच्या षटकामध्ये, परंतु त्याने देखील थोडंसं निराश केलंय. प्रयत्न त्याच्याकडे केले जात आहेत, परंतु यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू सापडला गेला. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पाणी तर पडू लागले मैदानाच्या आतमध्ये देखील, कारण अजितच्या बॅट मधनं आलाय षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचलं गेलंय
2300 आकड्यावरती. अजून जर या ठिकाणी 2 षटकार आले तर मग विजय भगळे अँड सायनाजी जाबर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. विजय भगळे यांच्याकडनं 551 रुपये आहेत आणि त्याच्यानंतर सायनाथ जाबर दादांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. आणि भूषण जाबर दादांकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजेच अजून या ठिकाणी 2 षटकार मात्र मारावे लागतील. ओहो, प्ले अँड मिस. बॉलच्या मिनिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटचं स्विंग होतं ते लवकर फिरलं गेलं आणि चेंडू मात्र थोडासा उशिराने आला गेला. स्लोवर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला होता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलं गेलंय. वाईट बॉल. वनच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती 1 धाव जरूर टीम मध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 24 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला. मिड विकेट दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना बीट करून चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडं. एक्का नाही, दुक्का नाही, तिक्का नाही, सरळ हा चौका 4 रन. धन्यवाद. अडीच सध्या तरी गोळ्यांस देण्याचं काम केलंय आपल्या टीमला अजितनं. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पकडला जाईल खेळ आणि समाप्त होते अजितचा देखील खेळ. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच 28 धावा आणि 29 लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल. आणि 29 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. जाणार आहोत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकले यांच्याकडे. होती पोरी नागती कोणाची मामा रे, होती पोरी नागती कोणाची मामा. होतो पोरी नाचत कोणाचा मामा रे, होतो पोरी नाचत कोणाचा मामा. तिथं फारूच बेस दिस, तिथं माल ना गुण हस. ना वाढ गोबा कोली भाजी काही खाती, रे वाढ गोबा कांबड्या काही नचती. आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड, आशेरीवर पाणी सापड ग, आशेरीवर पाणी सापड. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सगळ्यांचं दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय आपण. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्यात, 28 धावा आल्यात आणि 29 धावांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी मंचावर आपण पाहिलं तर भरपूर असे पाहुणे येथे दाखल झालेले आहेत आणि त्या पाहुण्यांचं अगदी शब्द सुमनाने स्वागत करतोय. आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर साईनाथ दादांना पाहतोय. नक्कीच ते आलेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये. एक खंदेश नक्कीच आपण पाहिलं आयोजक आहेत. त्याचनंतर मंचावर आणखीन पाहुणे आहेत. तुकारामजी जाबर साहेब देखील आहेत, विजयजी बगली साहेब आहेत, भूषणजी जाबर आहेत, आणखीन पाहुणे आहेत मंगेशजी जाबर आणि साधारणजी खरपुडे देखील इथे उपस्थित झालेत. आणि या सगळ्यांचा मी शब्द सुमनाने या मंचावर यंग मराठा चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. बघा आता मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा आणि साई श्रद्धा साग पाडा. चला वेळ खर्च करू नका, विनंती आहे मित्रांनो. वेळेला प्राधान्य द्या. फायनल डे मध्ये वेळ खूप महत्वाचा राहील आपल्यासाठी, कारण की फायनल डे मध्ये आपल्याला 2 एक्स्ट्रा मॅचेस आज देखील खेळायचे आहेत. बघा प्रो स्पोर्ट्स टीमची जी बॅटिंग आपण पाहिली तर कुठेतरी सुरुवातीला ढासळली होती. ओपनिंगचे फलंदाज असतील ते विनंती करते की मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवून द्या. साई श्रद्धा स्पोर्ट्स सागपाडा टीम वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा.
आज VTS च्या माध्यमातून देखील दोन्ही टीमचे समर्थक जोडलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर मग पालघरमध्ये आपण पाहिलं ना तर एक मोठा परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये नक्की सहभागी असलेले जे सगळे आपण पाहिले तर मग संघ असतील, खेळाडू असतील आणि मग आमचे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नक्की जी कमिटी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असतील, सल्लागार असतील, त्याचनंतर आपण बघितलं सदस्य असतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून या असोसिएशनला एकत्रित करून बांधणी केली आहे व्यवस्थितरित्या आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा या हंगाम 2024-2025 मध्ये आपण पाहत आलेलो आहेत. आज मात्र आपण पाहिलं तर यंग मराठा चषकाचा हा फायनलचा डे, कारण की उद्याच्या दिवसापासून आपण पाहिलं तर मग आणखीन एक स्पर्धा नागल्याच्या मैदानावर आणि आणखीन एक स्पर्धा आपण पाहिली आहे की आजच्या दिवसापासून आपण पाहिली आहे तर मग खोलांडेच्या मैदानावर देखील होताना पाहायला मिळते आहे. चला वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये 29 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे आणि ते कशा प्रकारे केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चर्चा करायची झाली आहे तर नक्कीच आपण पाहिलं तर अजित आहेत अर्थातच बाबू आणि त्यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर 300 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलं. विजय बगल यांच्याकडून 500 आहेत, भूषण जाबर यांच्याकडून 300 आहेत आणि 800 रुपयाचा विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. अजित म्हणजे त्याला आपण पाहिलं तर एशिया स्टार कामन प्रीमियर लीग मध्ये अजित आणि अतुल यांना एकत्र आपण पाहणार आहोत ज्या एशिया स्टार या टीम मधून खेळत असताना. परंतु पहिला चेंडू सामना करेल फलंदाज पाहिला आपण होता रुपेश गवारी अँड अभिषेक पागे ही जोडी आपण पाहिली आहे. रुपेशकडे आपण पाहिलं तर चांगली ताकद आहे परंतु ताकदीचं प्रदर्शन केलं जाईल का प्रश्न असेल मोठा. 29 धावा तितक्या जास्तही नाहीत आणि तितक्या कमीही नाहीत परंतु विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे भूषणजी जाबर आणि विजयजी बगले साहेबांच्या माध्यमातून. उसरी घेणारा चेंडू पाहायला मी येते यावेळेला स्क्वेअर लेग पंच इन्व्हॉल्व आहे ती ते आणि लगेच आपण पाहिलं ऍक्शन दिली वाईटची परंतु रिॲक्शन गोलंदाजीने दिले की थर्ड अंपायर टीव्ही अंपायरची मात्र आपण पाहिले मदत घेतली जाईल इथे. बघावं लागेल आता की जर इथे जर रिव्ह्यू गमावला गेला तर मग या पूर्ण मॅच मध्ये मग रिव्ह्यू मिळणार नाही पुन्हा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. परंतु यस डेफिनेटली वाईट चेंडू आहे आपण बघितलं. मग आता रिव्ह्यू गमावलेला आहे प्रो स्पोर्ट्स टीमने. आता यानंतर त्यांना रिव्ह्यू मात्र मिळणार नाहीये. वन बाउंसची चेतावणी दिली झाली आहे गेली आहे ज्या परिणामी आपण बघितलं तर या मॅच मध्ये मॅचची कडा तनमांडला फिल्डिंग चांगली झाली आहे. नेंदर गेम करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट काम झाले का फिट पाहावं लागेल नाही. पंच स्थिर आहेत आणि सांगितलंय नोट क्लिअर आहे. दूध का दूध पाणी का पाणी मात्र आपल्याला क्लिअर सगळं साफ सुत्र आपण पाहिलं चित्र पाहायला मिळालं आणि तेच कारण आपण पाहतो की मग इथून एक धाव मात्र मिळाली जी धोकादायक होती. भरपूर मात्र आपण पाहिलं तर मेहनत मशक्कत करावी लागली. टीमची टोटल आपण पाहिली तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 असतील कारण की वाईड आणि एक आता सिंगल म्हणजे 2. शॉर्टअप दिले चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय फिल्डर होते तिथे अगदी कुमार. आज मात्र ते व्यवस्थित फिट नाही आहेत परंतु त्यांना आज प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे परंतु त्या संधीचं सोनं व्यवस्थित त्यांना करता आलं नाहीये. कुठेतरी आपण पाहू शकतोय की ह्या मॅचला आपण पाहिलं जिंकायचं आहे. शर्तीचे प्रयत्न आपण पाहिलं तर गोलंदाज करतील परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय ना की ज्या प्रकारचा एफर्ट्स द्यायला हवं ते मात्र नाहीये. कुमार यांचा विचार करायचा झाला तर आज नक्कीच त्या प्रकारे फिट नाही आहेत तरी सुद्धा आपण पाहिलं की या मॅच मध्ये त्यांनी खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. बॅकफुटला पाहिलं पण कट करण्याचा प्रयत्न गोलंदाज नाराज होत आहेत. बाईकच्या धावा मात्र मिळतील इथे. अगदी आपण पाहिलं ऍक्शन रिॲक्शन सगळं काही आपल्याला पाहायला मिळत आहे. चर्चा करूया आपण चर्चा करूया आता सध्या काय घडलं जात आहे. टीमची टोटल आपण बघितली आहे 5च्या घरामध्ये टोटल जी पोचलेली आहे आणि या 5 धावा म्हणजेच आपण काय तर जवळजवळ 24 धावा अजून सुद्धा हव्या असतील. चांगला चेंडू आहे इथून आपण पाहिला तर आता गतीचा नक्कीच वापर केला जातोय. हाडलेनचा मात्र वापर केला जातोय ज्याप्रमाणे आपण बघितलं तर इथून थोडी मेहनत मात्र साई श्रद्धा साखपाडा टीमला देखील करावी लागणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील चेंडू अगदी मिस केला जातोय
तीन यष्ट्यामधला होता. नाराज होतात नॉस्टॅगेनचे फलंदाज. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने षटकाची झाली आहे समाप्ती. 29 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहिल्या आपण तर 5 धावा. म्हणजेच काय तर या मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आणखीन गरज असणार आहे ती म्हणजे तब्बल 24 धावांची. प्रति ओव्हर मध्ये असत आता झाली आहे 12 धावांची. मात्र ही गाठली जाईल की दुसऱ्या बाजूने रोखली जाईल काय घडेल या मॅच मध्ये प्रत्यक्षात हे देखील पाहणार. जाऊया आपण डीजे कडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये परतूया. तुझी मनात लागली नवा मला भेट लागली आलो मी तेरा नवा मला भेटली. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर मग ठिकाणं जे जे असतील त्या त्या ठिकाणामध्ये नक्कीच गाणं सुद्धा पोहोचवलं गेलं आहे. मग वडाच्या झाडाखाली असेल, उमराच्या झाडाखाली असेल, नदीवर असेल किंवा विहिरीवर असेल किंवा दुकानावर असेल किंवा मार्केटमध्ये. सध्या आपण जाऊया मॅचमध्ये. 5 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. अर्पित खूप खुश झालेत आणि मला वाटतं अर्पितचं ते एक ठिकाण आहे त्यामधलं. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आता मिस्टर विश्वनाथ. विश्वनाथ कालचा दिवस नक्कीच आठवला कारण की कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ जाधव आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये फायनल म्हणजे टॉप 3 मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. जे फायनलच्या फायनलिस्टच्या त्या 3 टीम असतील आणि त्या 3 टीममध्ये आपण बघितलं एक टीम मात्र ऑलमोस्ट नक्कीच डायरेक्टली जाणार आहे. गती चांगली होती परंतु दिशा थोडी खराब आहे विश्वनाथची आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे की वाईट आहे. वाईट म्हणजेच आपण बघितलं एक बेनिफिट मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धावेचं मित्र म्हणून थोडंसं दडपण कमी झालंय परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो गणेश आहेत भरपूर ऍक्शनवर रिॲक्शन दर्शवत आहेत. फटका हवेत खेळला जातोय. हवेत भरपूर उंच आहे. जेल ड्रॉप पाहावं लागेल. जेल ड्रॉप झालाय. 2 धावांचं नुकसान देखील झालंय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका खेळ परंतु सोडलाय झेल. परंतु नक्कीच अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग व्यवस्थित आहे खेळ परंतु हा खेळ बिघडायला मात्र वेळ लागणार नाहीये कारण की हा कॅच खूप महत्वपूर्ण राहू शकतो. डोकेदुखी वाढवेल येणाऱ्या काळामध्ये कारण की या प्रकारचे कॅचेस तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही आहेत तर मग कुठेतरी तुमचं क्षेत्ररक्षण आहे ना ते एकदम कमीपणा पाहायला मिळतोय. टीमची टोटल वाढली आहे 2 ने 8. 21 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. डाऊन दिले. एक चेंडू फेकला गेलाय. वेट अँड वॉचची भूमिका पूर्ण केली आपण पाहिली आहे तर बॅटरने मिस्टर रुपेश गवारीने म्हणजे 9 धावा झाल्यात. आता बघा 20 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. विश्वनाथ आहेत. विश्वनाथ मित्र म्हणेन की हा मॅच जिंकायचा आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना चांगली लाईन आणि लेंथ मात्र पकडावी लागेल. हा चांगला आहे. हा चांगला आहे. इथे खाली राहतोय. विश्वनाथ यांचा उल्लेख करायचा झाला ना तर मग गोलंदाजीमध्ये थोडंसं त्यांचं नियंत्रण जे कमीपणा जास्तपणा पाहायला मिळतोय म्हणजे वेग जास्त प्रदान करण्याचा प्रयत्न केला की डाऊन दी लेग जात आहेत परंतु नक्कीच चांगल्या नियंत्रणामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर मग चांगल्या दिशेमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. हा बाउन्स आहे बघा. बाउन्सरचा यूज केला आता वापर केला आणि हा वाईट चेंडू ठरला गेला. मग या वाईटनं काय होतील तर एकदा मात्र वाढेल. आता फलकामध्ये 10 होतील. याचाच अर्थ आपण पाहिलं की आता 19 धावांची गरज असली. षटकामध्ये फेकून झालेली चेंडू आपण बघितली आहे ना तर 2 1 बाउन्सची चेतावणी देखील दिली आहे. म्हणजेच काय तर येणारे चेंडू आता शिल्लक राहिलेले आहेत तर 10 आणि 10 मध्ये 19 ही मॅच जिंकण्यासाठी हवे आहेत त्या धावा. मिस केलाय. शॉट खेळलाय परंतु नक्कीच बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये आणि मिस केलाय हा चेंडू. जवळजवळ अशाच प्रकारच्या चेंडूची गरज असेल अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज असेल आपण पाहिली तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमला. विश्वनाथ पुढचा चेंडू घेऊन सज्ज आहेत रुपेशसाठी. येणारे ज्योती आतली कडा चेंडू चाललाय डिक्लेरेशनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील तिथे
अगदी आपण पाहू शकतोय तर आता हा मॅच आहे ना रंगतदार स्थितीमध्ये येत असताना पाहायला मिळेल. इथून आलेल्या आहेत 2 धावा. 2 धाब्याने काय घडलंय तर टीमची टोटल आहे ती वाढली आहे, 12च्या घरामध्ये पोहोचली आहे. याचाच अर्थ आपण बघितलं तर आता 17 धाब्यांची गरज असेल. 8 चेंडू आणि 17. अजित आलेत. अजित आल्यानंतर काहीतरी सल्ला मशवरा केलाय. टेन्शन मात्र इथे वाढलेलं आहे नक्कीच आणि गणेशानं नक्कीच जास्त टेन्शन मात्र दिसतंय आता या मॅचचं. फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत झेल पकडला गेलाय. मिड ऑफला विकेट डाऊन होईल इथे. महत्वाची पहिली रुपेशला परतावला गेलं डगआउटच्या दिशेने. मात्र मॅच आहे थोडा फसलेला पाहायला मिळतोय कारण की येणारी चेंडू शिल्लक असतील 7 आणि या 7 मध्ये हव्या आहेत धावा 17. 17चा खतरा मात्र कोणावर येईल आणि 17चा खतरा मात्र टळला जाईल का पाहूया एक छोट्या ब्रेक नंतर. वाटर मैदानाच्या आतमध्ये येतात विशाल नानकर ज्यांना पाहतोय आपण. 7 मध्ये 17 की खतरा. खतरा आलाय पण टळेल कोणावर नक्कीच पाहूया. यावेळेला विश्वनाथ बॉलिंग ट्रॅकवर मिस केलाय चेंडू. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं इथे विश्वनाथचं या षटकामध्ये. अगदी आपण पाहिलं तर 29 धावा सुद्धा आपण पाहिलं तर आता थोड्या महागड्या पडल्या गेल्या. सुरुवातीला आपण पाहिलं होतं असं वाटलं होतं की साईशदा सागपाडा टीम ही मॅच आहे ना एका बाजूने सहज घेऊन जाऊ शकली असती, परंतु त्यामध्ये गोलंदाजांचा नक्कीच चांगला बोलबाला राहिला गेलाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर मग अजितची गोलंदाजी सुंदर देखणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये नक्कीच नियंत्रण ठेवलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगलं नियंत्रण आपण पाहिलं. 1-2 चेंडू थोडे फेकले खरा, परंतु वेळेच्या अगदी आपण पाहिलं तर बरोबरीला नक्कीच लक्षात घेता आपण पाहिलं तर कमबॅक त्याने देखील केलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता मॅच मात्र अशी दिसून येते की 6 मध्ये 17 धावा हव्या आहेत. केल्या जातील की मग रोखल्या जातील हे देखील पाहूया. पुन्हा एकदा वही आमचे डीजे ऑपरेटर विजयजी यांच्याकडे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या जवळला आता मी मानलं. थँक्यू डीजे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ज्या परीने आपण पाहिलं तर आता 6-17 च्या परीने म्हटलं जात आहे ना की नक्कीच नशिबाने जर साथ दिली नाहीये ना तर इथून आता नशिबाच्या पुढे नक्कीच झुकायचं नाही तर आता मेहनत मात्र स्वतःला करावी लागेल. मेहनतीच्या जोरावर मात्र आपण पाहिलं नक्कीच नशीब तुम्हाला आपल्या बाजूने पलटताही देखील येतं. बॅकफुटला खेळला गेलाय. बॅटची कडा आहे. सिंगल दा मात्र मिळेल. सिंगल न मात्र तितकं फारसं नुकसान नाही होणार. आपण पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीम्स आता शिल्लक चेंडू आहेत 5 आणि 5 मध्ये 16 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. 5 गेंदों में 16 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर आहेत महत्वपूर्ण गोलंदाज मिस्टर दीपेश. वेळेला बॅटच्या आउटसाइड एज पाहायला मिळते. विकेट किपरच्या हातामध्ये झेल विसावला गेलाय. फलंदाज होईल बाद. मॅच मात्र फसलेला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट गमावल्यानंतर आता चित्र असेल 4 चेंडू आणि 16 धावा जिंकण्यासाठी. थैंक यू डीजे. जैसा म्हटलं जातं ना कि जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत न टूटे, बस अपने अंदर का मजबूत इरादा करो. इरादा तो अब करना होगा कि 4 गेंदों में कैसे भी 16 रन बनाने हैं. 4 चेंडूमध्ये 16 धावा कशाही परिस्थितीत बनवायच्या आहेत. आर ना पार. आता मात्र नक्कीच विचार करावा लागेल की तडीपार नक्कीच फलंदाजी करावी लागेल. शानदार केली जाईल का. जागेवरनं शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू थोडा दिशाहीन दीपेश यांचा पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर वाईटचा जर उल्लेख करायचा झाला तर आता आपण पाहिलं 15 धावांची गरज असणार आहे. 4-15 हे समीकरण असेल या मॅच मध्ये.
अगदी आणि अगदी आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो वाईट आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा आपण पाहिले तर मग आता 14 धाबा हवे असतील बघा. 2 वाईट आलेले आहेत. 4-14 बघा. 4 मध्ये 14 धाबा हवे आहेत. इथून मॅच मध्ये एक मोठा फटका इथे येतोय ना तर मॅच पूर्णपणे ऑन होऊ शकते. इथून मोठा फटका आणि आलाय. अगदी आपण पाहिलं जसं म्हटलं जातंय ना तकदीर बदली तस्वीर बदली बदला है ये पिक्चर और ये लगा दिया बल्लेबाज ने गेम को चेंज करने वाला सिक्सर. 6 धावा. तीन चेंडू असतील आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली. 8. बघा आम्ही त्या मोठ्या फटक्याची चर्चा करत होतो आणि तो आलाय. धीमा टाकलाय या वेळेला. नाही विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फिनिश झालाय. तुम्ही धाव कशी घेऊ शकताय? नाही घेऊ शकत. डॉट आलाय. 2-8. 2 चेंडू 8 धावा. जवळ आपण पाहू शकतो आहे या सीझन मध्ये ना नक्कीच मी एक मॅच बघितली आहे. मागचा आठवडा होता घोडबंदरच्या मैदानावर. अशा स्थितीमध्ये मॅच होती. टॉप हिट झाला होता आणि लॉंग स्टॉपला चौकार गेला होता. परंतु इथे बॅकफुटवर पंच. ओहो उंचीचा फायदा झालाय. धावा मात्र इथे मिळतील. 2 धावा. 3री धाव तर नाही मिळणार. परंतु आपण पाहू शकतो या वेळेला की 2 धावा देखील खूप फायदेशीर आहेत. कारण की जवळ आता आपण पाहिली आहे ना तर 1 चेंडू अशा आणि जिंकण्यासाठी तब्बल धाव्यांची गरज असणार आहे. ती म्हणजेच 6. धावा एका चेंडू मध्ये. अगदी आपण पाहिला तर रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या परीने म्हटलं जातंय ना की कॉलेजमध्ये असलो ना तर लेक्चर, थिएटरमध्ये गेलो तर पिक्चर आणि क्रिकेटमध्ये हवा या वेळेला मोठा सिक्सर. तो येईल का? सिक्सर आपण पाहिला इथे पूर्ण करावं लागेल, ठोकावं लागेल. कारण की कशाही पद्धतीने 6 धावा. नक्कीच मग तुम्ही षटकार मारा की मग धावून पूर्ण करा, परंतु 6 धावा पूर्ण करा. नक्कीच आपण पाहू शकतो हा मुकाबला धडधड नक्कीच हृदयाचे ठोके वाढवणारा. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राकेश आहे. म्हणजे 1 मध्ये 6. हो धीमा टाकला होता. यावेळेला मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज होतोय बाद आणि अशा तऱ्हेने आपण पाहिला हा सामना जिंकला गेलाय प्रो स्पोर्ट्स टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन स्पोर्ट्स टीम. आणि साई श्रद्धा टीमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. यंग मराठा चषकामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच अजित ठरतायत मॅचचे हिरो. बॅटिंग बॉलिंग दोन्ही युनिट मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कामगिरी त्यांची चांगली राहिली आहे. चला कॅप्टन देखील विनंती करतो